केसरीमध्ये तेव्हा लोकमान्य टिळकांचे वेद आणि विज्ञान या विषयावर लेख येत. ते वाचून ते प्रभावित झाले. त्यात दयानंद सरस्वती यांच्या विचारांनीही ते प्रभावित झाले आणि आर्य समाजाशी जोडले गेले. त्यांना वाटू लागलं की मी लहानपणापासून वेद वाचले आहेत, अनेक सुक्त पाठ केलेली आहेत, पण माझ्या आजूबाजूच्या भारतीयांना मात्र वेदांचा अर्थ नीटसा ठाऊक नाही. सध्या देशासमोर ध्येय आहे ते स्वातंत्र्य प्राप्तीचं. त्यासाठी वेद मार्गदर्शक ठरू शकतात, पण वेदांमध्ये राष्ट्रीय विचार आहे हेच लोकांना ठाऊक नाही. मग त्यांनी याविषयी लेखन करायला सुरुवात केली. त्यांचे 2 लेख कोल्हापूर येथून प्रसिद्ध झाले. त्यात वैदिक राष्ट्रगीतावर एक लेख होता आणि दुसरा लेख वैदिक धर्माची तेजस्विता हा होता. या लेखात थेट इंग्रज सरकार घालवून देणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे हे वेदातील दाखले देऊन त्यांनी सांगितलं होतं. हे लेख त्यावेळेला खूपच स्फोटक ठरले. लेख छापणारे संपादक, मुद्रक, प्रकाशक या सगळ्यांना अटक झाली. विश्ववृत्त ही ती प्रकाशन संस्था होती आणि संपादक होते प्रसिद्ध कादंबरीकार वामन मल्हार जोशी. हा लेख छापल्याबद्दल राजद्रोहाचा आरोप होऊन वामन मल्हार जोशींना 3 वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा भोगावी लागली. मग लेखक कसा सुटेल? त्यांचा शोध सुरू झाला. त्यावेळेला ते कुठे होते तर हरिद्वार जवळच्या कांगडी गुरुकुलामध्ये अभ्यास करण्यासाठी गेले होते. आधुनिक काळात म्हणजे 1902 मध्ये या गुरुकुलाची स्थापना स्वामी श्रद्धानंदजी यांनी केली होती आणि ते नुकतंच आकाराला येऊ लागलं होतं. भारतीय विद्यार्थ्यांना भारतीय नीतिमत्ता आणि राष्ट्रप्रेम शिकवणारी शिक्षण व्यवस्था असावी हे सातवळेकर गुरुजींचंही स्वप्न होतं आणि म्हणून ते अभ्यासासाठी तिथे गेले. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण आजही ही संस्था कार्यरत आहे बरं का. कोणी हरिद्वारला गेलात ना तर या संस्थेला नक्की भेट द्या. तर तेव्हा गावाबाहेर उत्तराखंडच्या पर्वतांच्या कुशीत असणाऱ्या या गुरुकुलात लपलेल्या या भयंकर क्रांतिकारकाला पकडायला इंग्रजांनी पोलीस पाठवले. आणि किती ठाऊक आहेत का? 300 पोलीस आणि 50 जणांचे घोडदळ. म्हणजे एखाद्या दरोडेखोरालाच जणू पकडायचं होतं यांना.